आपल्या देशातील वाढती बेरोजगारी, मंदावलेला अर्थव्यवस्था आणि डॉलर विरुद्ध रुपयाची निचली किंमत यामुळे सगळेच थरारले आहेत. पण एक आशेचे किरण घेऊन येत आहे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, कामगाराचे किमान वेतन वाढवण्याचा निर्णय. चला तर मग जाणून घेऊया काय बदल घडणार आहेत आणि याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या गावाव्यतिरिक्त मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी किमान वेतनात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारने सप्टेंबर 2023 मध्ये आणि कुशल कामगारांसाठी वेतनवाढीचा निर्णय घेतला होता. उदाहरणार्थ अकुशल कामगारासाठी दिवसाला 783 रुपये, अर्धकुशलांसाठी 868 रुपये आणि कुशल कामगारांसाठी 954 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मोठ्या शहरामध्ये कामगारांना मासिक सुमारे 30,520 रुपयेपर्यंत किमान वेतन मिळण्याची शक्यता आहे. मात्र या दराची अंमलबजावणी पुढील 2 महिन्यात हरकती आणि सूचना मागवण्याच्या प्रक्रियेनंतर निश्चित होईल. सरकारचे हे पाऊल फक्त कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठीच नव्हे तर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी घेतलेले आहे. किमान वेतनात वाढ झाल्याने कामगारांच्या हातात अधिक पैसे येतील, ज्यामुळे बाजारपेठेत पैसे फिरून सर्वसामान्यांच्या जीवनात सुधारणा होईल. तसेच इन्कम टॅक्समध्ये दिलेले रिलीफ देखील या निर्णयाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या निर्णयामुळे दरवर्षी बदल घडवून आणले जातात, ज्यामुळे मागील 10 वर्षात बदल न झालेल्या दरामध्ये आता सुधारणा दिसेल. सरकारी धोरणानुसार हे पाऊल देशातील आणि महाराष्ट्रातील कामगारांसाठी अत्यंत स्वागतार्ह आहे. मंडळी, या निर्णयामुळे आपल्या देशातील अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा मिळेल आणि कामगारांच्या आयुष्यातील आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आता हा बदल कसा होते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.